हाय गाईस, तर बघू शकता तुम्ही आज आम्हाला कसे सोबत तुम्ही म्हणजे काय करतात नॉर्मल नेमकं आता असं? हे ना आपली पौर्णिमा होती. हो का? आसरा जास्त खतरनाक होत्या, काही जबानीतून काढलं तर काळं व्हायचं. खरं का? त्याच्यानंतर मग आसराची हाजरी थोडी बाजूला हटली. हाय गाईस, तर बघू शकता तुम्ही आज आम्हाला कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आम्ही आज खूप दिवसानंतर म्हणजेच 4 ते 5 दिवसानंतर व्लॉग बनवण्यासाठी जात आहोत. तर आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही आज ठरवलं की आज आपण मंदिरात पाया पडायला जाऊ आणि देवाचे दर्शन घेऊ. आणि जे आपले नाहीत का, जे आपले व्लॉग असतात त्यांना पण देवाचं दर्शन दाखवू. तर काहीच ह्या हर्षला आहे ना साधा कर्णपुरा पण माहित नाही बघा. एवढा वर्ष झाली इथे राहतोय तो. हे बघ तिथून टर्न घ्या आतमध्ये, तिथं गाड्या दिसत आहेत का तिकडे? ते तिकडे दिसतोय का रोड तो? तर बघ, हर्षला तर काहीच माहित नसतं, नुसतं आपले येतो यायचं कुठे पण. तर गाईज, मी आतापर्यंत कर्णपुऱ्याला आलेली आहे 4 ते 5 वेळेस. आणि आज तर मला आहे ना लक्षात पण नव्हतं गुरुपौर्णिमा आहे. मी सकाळी कॅलेंडर बघितलं तेव्हा लक्षात आलं. आणि इथं एकदम छान असं हिरवळीचं वातावरण आहे बघा. मस्त थोडा थोडा हलका हलका पाऊस पण पडलेला आहे. पावसामध्ये तर जायला छान वाटतं अजून. आणि खूप सारे भाविक भक्त लोक येत आहेत. बहुतेक सध्या आम्ही बघत आहोत. तर चला तर मग काही थोडंसं पुढे गेल्यावर आम्ही दाखवतो तुम्हाला प्रॉपर. शनी मंदिर पण आहे होतं काही. तुम्हाला शनी मंदिर आम्ही यायच्या वेळेला दाखवू. आणि हलका हलका पाऊस पडत आहे आज. हलका 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 पाऊस आहे आताचा. तो पाऊस एन्जॉय करायला आपण जात आहोत. हर्ष, थोडस बोलायचं तुला? हॅलो गाईस, आज खूप दिवसानंतर आहे ना ब्लॉग बनवले आम्ही. आणि प्रॉपर आहे ना आज गुरुपौर्णिमा निमित्त आहे ना आम्ही 2-3 ठिकाणी फिरणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ते 2-3 ठिकाण कोणते कोणते असेल ते 2-3 ठिकाण मंदिरचेच असेल. कारण की आज गुरुपौर्णिमा आहे ना. गुरु विना रे ना, गुरु ही जग ही गुरु रचना. हर्ष खूपच जास्त छान बोलतो. तिकडे हर्ष कोणता साईडनी घेऊन जात होता काय माहित आपल्याला कर्णपुऱ्याला. तिकडे गाडी पार्क कर. हा जो रोड दिसतोय का, हा रोड आहे ना, जेव्हा आपल्या इथं काय बोलतात 9 दिवसाचे उपवास नसतात का, जेव्हा 9 दिवसाचे उपवास नवरात्रीमध्ये ना प्रॉपर असं आहे ना, तिथून आहे ना रोड बंद असतो माहिती आहे का इथून प्रॉपर असं. आणि इथे ना पोलिसांचे ना हे लावलेले असतात. तर आपण नवरात्रीमध्ये ह्या वर्षी नक्की हो. आणि हर्षने ताट घेतलेले आहे बघा. हर्षना म्हणत पण मंदिरात जायचं तर आपल्याला हर्ष ताट लागेल. तर अशा प्रकारे आम्ही ताट घेतला आणि आता आम्ही जात आहोत आतमध्ये. चल हर्ष आत. तर मग हर्ष मस्त पैकी सगळेजण इथं सेल करतायत बघा ताटांचे. सगळेजण आणतायत की हा म्हणून ताट असं तसं. आणि आता पाऊस पण सुरू झाला गाईच. चलो अंदर. आणि इथे ना जे प्रॉपर नाही का, समजा आता एखादं उपवास धरतात देवीच्या नावाने, ते ना इथे आणून त्यांचं मीठ, पीठ, तेल, कांदा, लसूण, मिरच्या असं देतात बघा. हे ओटी भरावं लागतं. ते ओटी भरावी लागते त्यांची. म्हणजे त्या ओटीसाठी बसलेले असतात बघा प्रॉपर. आपण आहे ना आल्यावर आहे ना यायच्या वेळेला आहे ना कोणाला तरी विचारू ओटीबद्दल माहिती आहे नक्की. आणि आता हे बघा हे मंदिर तुळजा भवानी संस्थान कर्णपुरा. हर्ष घंटी वाजव. काय घंटी वाजव? तुझ्या हाताने ठेव ना. मी कुठे नेऊ रे? गाईच आम्ही आता आलेलो आहोत मंदिरात. ठीक आहे. आणि मंदिरात खूप छान असं आहे ना जमाय. तर हर्षला फोन देते माझा वाज. ठीक आहे. हा कर्णपुरा मंदिर आहे. इथलं जो आहे ना कर्णपुरा मंदिर वगैरे ना, तर इथे आलेले कर्णपूर्ण मी पहिल्यांदा आलेलो फर्स्ट टाइम. तर इथे वातावरण आहे ना कर्णपुरा मंदिर. आम्ही पूजा करत आहोत.
हा बोलतं काहीतरी हर्ष. तर गाईज इथे ना हळद कुंकू वाहतात बघा देवीच्या चरणाला, आणि हे देवीची मूर्ती आहे. किती छान आहे बघा ना, असं वाटतं साक्षात आपल्याला देवी बघत आहे असं ती मूर्ती बघू. आणि इथे त्या पुजारी आहेत त्या सगळ्यांचे ना प्रॉपर अशा गोष्टी घेत आहेत. सारखं ते हे बघा निको लाईनला लागलेले आणि इथे आहे ना काही अंगात वगैरे आल्याच्या नंतर आहे ना प्रॉपरपणे आहे ना हे बघा बदल आहे ना हे बघू शकता तुम्ही कर्णापुरम मंदिर. हे बघा निको बघू शकतो प्रॉपरपणे हे बघा पाय पडत आहे निको. ये जगदंबा आहे कर्णापुरम. आणि इथे निको आहे ना प्रॉपर पण आहे ना हे बघा निको तिचे सामान वगैरे आणलेलं आहे बाहेरून मी बरोबर आहे. हे बघा नक्की दर्शन करत आहे. कर्णापुरम मंदिर दाखव मी बोलतो दाखव इकडे दाखव ना. ह्या मुलीला आहे ना वारा आलेला आहे बघा, आणि ते वारा आहे तुळजापूरच्या आईचा, आणि ती वाऱ्यामध्ये घुमत आहे म्हणजे असं प्रॉपर. तर ही गोष्ट साहजिक असते मंदिरात असलेली. आणि ब्लॉग आणि मी त्या मुलीबद्दल सांगते तर हर्षला बघा ना स्वतःचीच घ्यायनी माझा ब्लॉग काढतो नंबरमध्ये घुसला आपला कसा तरी. आणि त्या मुलीच्या अंगातलं प्रॉपर असं वारं गेलं बघा, तर ती म्हणजे पडली ती वारं गेल्यामुळे, तर होशमध्ये लागत. आणि त्यानंतर बघा इथं हर्षाला पाया पडायचं प्रॉपर असं. हर्षला मी म्हटलं हर्ष तू खूपच भक्त झाला का आता देवांचा, छान वाटतं असं. काही हर्षने मला छोटे बाहेर आणलं, आणि इथे बघा ना सिंह आहे बघा मस्तपैकी असा छान असा. आणि ते सिंह म्हणजे तुळजापूरच्या आईचं वाहन, म्हणजे कर्णपुराच्या आईचं वाहन आहे. आणि हर्ष आता नारळ फोडतोय बघा, मला म्हणते चल चल माझा व्लॉग काढ नारळ फोडताना. हर्षला ना असा खूपच नाद आहे. तुला हर्ष ताकद लगा की बाप, हर्षने एका झटक्यातच नारळ फोडलं काहीच. ऐसा बंदा चाहिए नारळ फोडणेवाला, नारियल फोडणेवाला. तर आता आम्ही नारळ फोडलेला आहे. आणि हर्ष थोडंसं इथे पण देतोय. हर्ष पाया पड त्यांच्या, हर्ष पाया पडतोय आता बघा. कुठं कुठं झुकला हर्ष ब्लॉगसाठी, हर्षलाच माहिती ब्लॉगिंगसाठी फक्त दुसरं काय. चला तर मग ती मुलगी आता सर्वसामान्य झालेली, आपण तिला थोडंसं विचारू की बाबा तू बोलते का म्हणून. चल ना तिथे नाही निघणार आहे इथंच फोड ना मग. तर हर्ष आता नारळ फोडत आहे, थोडे थोडे तुकडे करत आहेत, कारण की आम्हाला 2-3 मंदिरात जायचं आहे त्यामुळे. फोड हर्ष हळूहळू. हर्ष खूप कामाचा मुलगा आहे. इथून पण एंट्रन्स आहे बघा ह्या मंदिरात, इथून पण जाऊ शकतो आपण. झालं बाहेर 2 ठेवून देऊ तिथे, 1 ठेव. चलो तर मग आता आपण मंदिरात गेलो बघा. भगवदेवी असं मंदिर आहे इथे बघा, एक देवीचं आहे काही पण येत झोपायला. आता बघू पुढे रस्त्याने येतं बोल कुठून आलो कसं काय तर. इथे यांना पण आले बघा थांबवलेलं आहे. तर पूर्ण बघू शकता तुम्ही प्रॉपर असं, कारण की ना देवीच्या वाराच्या सुरीमध्ये येताना म्हणतात ना प्रॉपर ते असं मंदिरात. कोणती भक्त खुशी असते, कोणते दुःख असते. ती मुलगी पण आणि त्या ज्या ताई आहेत त्या पण, त्यांना पण वारा आलेलं आहे बघा देवीचं. आणि थोडीशी इन्फॉर्मेशन विचारली तर हर्ष काय मला शूट करू देत नाही काही. जाऊ दे पाया पुढं आपण. हर्षला काही नाद नाही, मला खूप नाद आहे असं. पण हर्षलाच व्लॉगमध्ये आपण मेन घेऊ इंटरेस्टमध्ये. मला काही बघू देत नाही काहीच नाही. गेलं वारा आता त्यांचं हर्षने पाया पडेपर्यंत. चलो हर्ष
आपला हर्ष प्रॉपर भक्त झालेला आहे आता देवीला. हर्षला छान वाटतं देवीच्या पाया पडायला. आम्ही दोघं जण आलेलो म्हणून. आणि ह्या देवीची भक्त ज्या मुली उठलेल्या आहेत बघा त्या. सॉरी माझ्या माईकवरच केस गेल्या. आणि हर्षला मी म्हणते आपण थोडंसं चक्कर मारू, तर हर्ष काय नाही म्हणत, पण मला असं वाटतं मारावं चक्कर, कारण की आपलं चक्कर निघून जातं जेव्हा आपण देवाच्या दर्शनाला चक्कर करतो त्यावेळेस. हे गाईस, आज कर्णापुराला आहे, फर्स्ट टाईम आलो आणि इथे येऊन आहे ना खूप भारी वाटलं. आणि इथे प्रॉपर एवढी गर्दी असते ना नवरात्रीमध्ये, खूपच ट्रॉफिक एक तास आहे ना कोंडलेले असतात. मी प्रॉपर माझे आहे ना डोळ्याने बघितलेले आहे. हा सिडकोच्या साईडला आहे. नाही, सिडकोच्या साईडला नाही, बाबा पेट्रोल पंपच्या साईडला काही ना काय कळतो. हे बाबा पेट्रोल पंप आहे ना, त्याच्या अंतरामध्ये आहे ना 900 मीटरच्या अंतरावरती आहे मंदिर. छोटंच आहे पण खूप भव्य आहे. इथे जो लोक येणार आहे ना ते खाली बसलेले आहे ना, ते प्रॉपर आहे ना ते आपण काय म्हणतो तरी त्याला, देवीचं वार आलं. हां देवीचं वार आलं असं म्हणतो. छोटी मुलगी असून पण तिला देवीचं वार आलं होतं. हां बघा, एवढी तरक्की असते कमी वेळाचं. हा ना, सारखंच आहे बरं. त्याला म्हणतो काय माहिती आहे का, आम्ही आहे ना एक चक्कर झाले बरं का, 5 चक्कर जायचं आपल्याला दुसऱ्या मंदिरमध्ये. आजचे 2 ब्लॉग करणार आहे आम्ही. तर घरूनच आणून आली होती निकू, तर हे बघू शकतात. अरे यार गाईस, तुम्हाला निकूला बघून कसं वाटतं? बेटर वाटतं ना? निकूला बघायला त्यांनी दिसलंच नाही त्यांना. निकू नाही आवाज कसं वाटतं खरं सांग. माझ्यापेक्षा जास्त कडक आवाज आहे ना. नाही, चलो आवाज याच्यामुळे आहे त्याचं कडक की मम्मी पप्पा आहे ना. थोडं गरगर नको आपल्याला, त्यांच्याशी त्यांना पण आपल्यासोबत. तर काही जण भक्तजणांनी बघा तुम्ही घरून नैवेद्य बनवून आणला. आणि ती मुलगी आहे ना जे, तिला अजून पण वारं येतच बघा. मी नाही का एका जणीला विचारलं, ज्या मगाशी नाही का आपण व्हिडिओ बघितला होता त्यांना, की ते म्हटलं ते अजून कच्चे, तिला प्रॉपर म्हणजे येत नाही, तिला अजून सुरुवात आहे यायची वारं. आणि त्यानंतर आहे ना तिचं अजून म्हणजे कोणी सोबत पण आहे की नाही काय माहिती, तिची फ्रेंड आहे आणि वहिनी आहे, एवढं कोणी लक्ष देत नाही. मला असं वाटतंय ना अशा गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ती बिचारी काहीतरी तिला त्रास होतो, त्याला माहिती आहे, त्यांनी सांगितलं पाहिजे की काय याची नंतर काय करायला पाहिजे. आणि त्यानंतर हे पुजारी बघा पूजा करतायत. आणि आपण आहे ना त्या पाळण्याजवळ गेलोच नाही काय. चला हर्ष लागेल. ए चल हर्ष चल इकडे. हर्षला ना आता आपण या पाण्यात खालून जायला सांगू. इकडे ना हर्ष तुलाच नाजूक आहे. याच्या खालून जाय हर्ष, जाय. हर्ष सगळं काही करू शकतो हर्षला सांगितलं. अच्छा चलो अभी मैं जाते. निकूला साधा जाता येत नाही, फक्त बोलत असते मला. चल हर्ष बाहेर जाऊ इथून. परत आहे ना बॅगच्या साईडला आहे ना महादेव मंदिर पण आहे. इकडे हे मंदिर प्रॉपर मी आहे ना पहिल्यांदा आहे, तुम्हाला काही माहित नाही. हा मंदिर आहे हनुमानाचं आहे. हे बघा, हे गाईस पवनपुत्राचं मंदिर आहे, छोटासा इथं. जा हर्ष पाय पडून. हे बघू शकता तुम्ही. कधी एवढे पाय पडत नाही मी, पण हे बघा छोटासा मंदिर आहे महादेवाचं. कशी मंदिर आहे, शिवलिंग बघा ना कशी भारी आहे. ठीक आहे, हा कर्णापुरातला आहे ना महादेव मंदिर आहे. बॅक साईडला आहे. कोणी आलं ना नक्कीच इथे या. छोटाशी शिवलिंग आहे आणि निकू पूजा करते हे बघा. आणि पाय पण पडत आहे. ते चूक भूल झाली असते तर माफ करा. एवढी कधी पाय पडले ना सर, हर्ष पडून आणि मला पाय पडत आहे. हा बघू शकतो, मी पण पडून घेतो. काय माहीत लॉटरी लागेल 1-2 करोड. चला गाईस, तर इथे पण आहे ना मनाला प्रसन्न झालं. कर्णापुरात आहे ना, नाव फक्त ऐकलेलं होतं, तर इकडे साक्षात येऊन पण बघितलं. आणि अरे या अजून एक आहे, काय माहीत नाही. वडाचं झाडाखाली आहे. हे काय आहे रे? वडाच्या झाडे करायला हवी. ठीक आहे, हे तुम्हाला जर माहीत असेल, कोणी कर्णापुराला आलेलं आहे वडाच्या झाडाखाली, काय कोणतं देव आहे काय माहीत नाही. मीच पहिल्यांदा आलेलं आहे, तर प्रॉपर मला पण माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा.
चल चल अजून कुठे? इथं आतमध्ये. हे गाईस इथे मंदिरची फॅक्टरी लागलेली आहे. वाटतंय मला आज. गप्पाई मंदिराची फॅक्टरी नाही ती. हा जेवढे मंदिर जास्त आहेत ना तेवढे भूत जास्त आहेत, त्याच्यामुळे मंदिरं बांधलेली आहेत लोकांनी. बघितलं, प्रॉपर ज्ञान आहे मॅडम दिला आपल्या निकू. मग हे बघा, हा कोणतं मंदिर आहे काय आयडिया नाही, बालाजी मंदिर आहे. पण जातोय आम्ही. दाखवतच आहे बालाजी मंदिर. इकडं आत बाहेर व्हायचं. हे बालाजी मंदिर आहे बघा, कर्णपुरात बालाजी मंदिर. हे बघा निकूला खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं आहे ना. फेमस नाही वाटत. हे बघा, आम्ही बालाजी मंदिरात जातोय. बालाजी मंदिरमध्ये हा इथं आहे ना सेटअप वगैरे केलेलं आहे. आणि इथं राजेंद्र पुजारी आहे. हे बघू शकतात, काय देणी वगैरे देऊ शकतात. हा बघू शकतो, हा बालाजी मंदिर आहे. हे बघू शकतो, हा बालाजी मंदिर आहे. मीच पहिल्यांदा हल्लेलं आहे, ते मला काही आयडिया नाही. हा निकू पूजा करत आहे. अरे गाईस, निकू पूजा एवढी करते, ब्लॉगिंगसाठी करते खरंच पूजा करते, काही कळत नाही बरं का. पण ठीक आहे, कोणते तरी चांगल्या मार्गाला आहे. प्रसाद ठेव इथे, नाही तुटणार तुला. ते तेवढं ठेवून दे. जाई. अरे त्याच्यावर फोडू नको. हे बघू शकत, हे बालाजी मंदिर बॅक साईडला कर्णपुरा आईचं मेन स्थान आहे. ते तुळजापूरचे आहे, कर्णपुराचे. आणि तिथलं हा छोटासाच मंदिर आहे, डेव्हलप वगैरे केलेलं आहे, पण दिसायला छोटा आहे पण कीर्तिमान आहे बरं का. इथे नवरात्रीमध्ये आहे ना 9 दिवस एवढी ट्रॉफिक असते, एवढी गर्दी असते, तुम्ही 4 पण नाही करू शकतात. ते बघू शकतात, मी खूप प्रॉपर पण आहे ना पूजा करते. बालाजी मंदिर आहे ना, काही आयडिया नाही होतं, पण आज खरोखरच आहे ना कर्णपुरा आहे ना मंदिर कोणतं आहे आणि कसं आहे आज खरं बघितलं तर इथे येऊन आहे ना थोडा मनाला शांती वाटली. आणि आज गुरुपौर्णिमा त्या निमित्ताने आहे ना बालाजी मंदिर आहे, तर इथे पण दर्शन झाले. हा बालाजी मंदिर आहे, छोटासा आहे पण आहे चांगलं. हा काही बोलू शकतो तू? हा, तर गुरुपौर्णिमेला आज आम्ही दर्शन करायला आलो आणि एकदम छान प्रकारे असं दर्शन घेतलं, तर आम्हाला म्हणजे खूप छान वाटत आहे. आणि इथलचं वातावरण, एनर्जी पण अशी नाही का पॉझिटिव्ह येतं, अजून पॉझिटिव्ह गोष्टी येत आहेत. समजा की नाही का आम्ही काहीतरी गोष्ट आता ब्लॉग बनवायला सुरुवात केली, आम्ही करू शकतोय, असं नाही का ते ठाम निश्चय झाल्यासारखं झालं. तर गाईच आपल्या नाही का व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आम्ही खूप मेहनतीने येतो. आम्ही वेळेत वेळ काढून खूप जास्त येतो. मला तर जास्त वेळ काढता येत नाही, हर्षला पण काढता येत नाही, तरी पण आम्ही वेळ काढतो आणि फक्त तुमच्यासाठी खूप प्रेम आहे तुमच्यासाठी. आणि आम्हाला पण छान वाटतं ब्लॉग काढल्यावर आणि तुम्ही आम्हाला बघितल्यावर, त्यासाठी. तर काही हर्ष पण पाया पडत आहे. मला एवढं हर्षचं हसायला येत आहे ना. हर्षचं नाही का नेचर असं आहे की हर्षला जास्त देवाच्या मंदिरात पाहिलेलं नाही मी आतापर्यंत, पण आज तो पाया पडतो, याचा अर्थ काहीतरी जादू आहे ब्लॉगमध्ये, त्यामुळे ते पडत आहे. आणि आता आम्ही ना पुढे थोडंसं आहे ना 2-3 मंदिरं दाखवू तुम्हाला आणि आपल्या ज्या सफरला आहे ना ते पूर्णता करू. ओके गाईज, चलो. हर्षने काहीतरी प्रसाद धापला वाटतं गाईज. चलो मैं भी लेके आती थोड़ा सा. तर गाईज आम्ही प्रसाद खाल्ला घेऊन तिथून जाऊ द्या. भगवान काही मंदिर था मस्त आहे, गोड खाल्ल्याने. तर गाईज या मंदिराच्या वर बहुतेक राहायला पण आहे व्यवस्थित प्रकारे, आणि इथे राहतात बघा लोक, हे बघा. आणि इथेच काही अंतरावर कर्णपुरा देवी मंदिर. कर्णपुरा देवी मंदिराचं एक म्हणजे नाही का खास गोष्ट आहे, याची आहे ना 400 वर्ष झालं स्थापना झालेली इथच्या मूर्ती. तर काही हर्षने ना आता एका व्यक्तीला विचारलं हे कोणते देव आहेत. आता हर्षला ते व्यक्ती म्हटलं मला काही आयडिया नाही बाबा, पुजारी सांगतील. तर हर्षला एवढं कळायला पाहिजे. खाऊन घे बाबा, माहित नाही, आयडिया नाही, ठेवून दिलं. चलो, तर हर्षला आयडिया पाहिजे ना यार गाईज, हे कोणतं आहे मंदिर आहे. कर्णपुरा देवीचे ना खासियत आहे की ना यांना कर्णसिंग राजाने राजस्थानातून इथे आणून स्थापित केलेलं आहे बघा. आणि ही मूर्ती म्हणजे 400 वर्ष झालं आहे.
तेव्हा हे छोटं मंदिर होतं आणि आता चांगलं भव्य दिव्य झालेलं आहे एवढ्या 400 वर्षानंतर. लोकांना इथे बसण्यासाठी पण छान अशी सोय आहे, सगळं व्यवस्थित असेल. तर आपण परडी घेण्यासाठी विचारत होतो बाबा, परडीसाठी थोडंसं विचारू, जर कोणी इन्फॉर्मेशन दिली तर ठीक आहे, नाही दिली तर आपण पुढे चालल्या जाऊ. फारशी तर आलेलं आहे ना, आम्ही यांना ना माहिती विचारत आहोत. तर ह्या माहिती सांगणार आहेत बघा आपल्याला प्रॉपर अशी. सांगा मावशी प्रॉपर. आता आम्हाला आता हे 4थं वर्ष लागलं गिरमाळ करण्याची. गिरमाळ झाली, आता ही परडी आम्ही आता या देवीपाशी त्या देवीपाशी बसतं. कोणा पंढरपूरला जातं, कोणा पैठणला, तुळजापूरला, येडामाईला, असं कुठे जातं आम्ही. हिंडून मग घरी यायचं आणि मग तिच्या सवासणी घालायच्या 5 जणी बाया, जेऊ घालायची, वटी भरायची. किती दिवस असतात सगळ्या मंदिरमध्ये? आम्हाला जसं करायचं तसं करायचं. आता इथे किती दिवस आहे तुम्ही? आता इथं काय नाही, आता हे झालं ना, आता आज बसले तर पौर्णिमा झाली की आम्हाला मग ते जेऊ घालायला लागतात परड्या इथे का? आता इथे ना समजा किती दिवस आहेत तरी? घरी संध्याकाळी घर कुठे? इथंच आहे का? पंढरपूरचे आहे का? पंढरपूर वळसगाव. आणि इथं कर्णापुरात जो मंदिर आहे ना, याचं विशिष्ट काय आहे? इथं थोडी माहिती देऊ शकतात? मंदिराबद्दल माहिती थोडी. याची माहिती नाही. बरोबर. ते इकडे तर आपण तिकडे. बरोबर. तुम्ही हे समजा जमा करतात आणि आईंना सवास निघाल. सवास नाही घालतो. स्वयंपाक करून सवास निघाल. त्या प्लेटीबद्दल माहिती सांगा बरं थोडी. त्यांना माहिती. हा सांगा. हे जो पळली वगैरे ठेवतात हे कंपल्सरी ठेवावं लागतं का आपल्यासोबत? हे आता समजा आपल्याला समजा बाहेरला झटका आला, बाईला झटका आला, झटका समजा आला, आता समजा आपण 7 वाऱ्या केल्या, समजा याच्या 7 वाऱ्या केल्या, 7 वाऱ्या झाल्या, आणि समजा आपल्याला आंघोळी घातल्या, 5 आंघोळी घातल्या, तर या दुधांतर आंघोळ घातल्या, मग आपल्या ते देवीची हाजरी येते. हाजरी येते, मग त्या देवीचा गर्जना होते. ते गर्जना झाला मग ती गुरु आपल्याला गिरमाळ करती, गोंधळ ठेवती. रात्रभर गोंधळ घ्यायचा, ते गिरमाळ करती आणि डोक्यावर परडी देती आणि काना फुटती. आईच्या चरणी जाऊन तुम्हाला कसं वाटतं? आईच्या चरणी गेलेले आता कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं ना? हां, 1 नंबर. अच्छा, ठीक आहे. मावशी तुम्ही समजा ही परडी आहे प्रॉपर, तर ह्या परडी सोबत तुम्ही म्हणजे काय करतात नेमकं? आता हे ना आपली पौर्णिमा आहे. आपली पौर्णिमा आली मग सारावा देवाचा पूजा करून मग याच्यावर तेल टाकायचं आणि मग याच्यावर काय करायचं, याच्यावर कापूस ठेवायचा, पेटवायचं आणि ती अंबाबाईची आरती घ्यायची. हो का? हां, अंबाबाईची आरती झाली की मग आपला निवद दाखवून तिला चरण करायचं. आणि तुम्हाला किती वर्ष झालं देवाचे समजा वार? 4 वर्षे झाली. तुम्हाला वारं येतं का? आणि त्याच्या अगोदर म्हणजे काही तुम्हाला झालं होतं का बाहेरचं किंवा काही? समजा बाहेर झटकलं. हा का? आणि हे बाळ समजा तुम्ही तेव्हापासूनच घेता? येडामाईचं बाळ आहे का हे? पाहुणा तुम्ही आणलेला आहे सोबत. मग तुम्हाला फक्त तुळजापूरच्या आईचीच वारं येतं का? हा, तर महादेवाचं वार आहे. महादेवाचं पण आहे का? वारं घेत नाही, ती मागं टाकायली. तर मग त्याच्यात ती तुळजापूरची आई येते, मोठा देवी येते, महाकाली. मग महाकाली कशी आहे, महादेवाला तारायली. म्हणजे महाकाली महादेवाला येऊ देत नाही? येऊ देत नाही, ती तारू राहिली. हो का? पहिलं महादेवाचंच वार होतं. हो का? म्हणजे तुम्हाला लहानपणापासून होतं असं? मला लहानपणापासून बाळपणापासून मला झाडाला बांधलं. हो का? काही काही घरचे नाहीत का आई वडील असले? आई वारली, वडील आहेत. नाही पण समजा आई माहेरचे मानत नाहीत, हा, सासर घरचे मानतात. हा का? बरं. सासर घरच्यानेच केलं. हो का? सगळं. आता तुम्ही इथे किती दिवस झाले आलेला आहात? आता आम्हाला 21 वर्ष झाली. हो का? नाही, इथे किती दिवस झाला आला आहात? इथं आम्ही आजच आलो. आम्ही येत नाही. आम्ही पौर्णिमाला, दसऱ्याच्या पौर्णिमाला आम्ही असे येत नाही. आम्ही 8 दिवसाला नाही, कसंच नाही. हा, तर मग तुम्ही आता गुरु समजा तुमचे गुरु आहेत ना, तिकडे खवडा. हो का? तिकडून तुम्ही म्हणजे तिकडून दर्शन घेऊन येतात का? दर्शन घेऊन आला? दर्शन कसं आहे, ते आमचे गुरु आहे कसे माग तारडे तिने. कोणी? महाकालीने का? जरा गुरुमाय जरा आडमुठ आहे. हा का? मग म्हणून मी गुरुमायकडे जात नाही. हो का? मग आता ते गावात गुरु आहे, मग त्याच्या घरी जाते मी. हो का? करते माझं, मग मी त्याचं करते, ते माझं करते. ठीक आहे.
तर गुरु असणं इम्पॉर्टंटच आहे समजा, ज्याला देवाचं येतं त्याला. नाही तर मग गुरु नसला तर काय प्रॉब्लेम येत असेल. ते तुम्हाला लेख मानतो, तुम्ही त्यांना गुरुबाप मानतो असं सांगा. ते मला बहीण मानतात, ते बहीण मानतात, ते मला भाऊ मानतात. बरं, थँक्यू मावशी, मस्त वाटलं तुमच्यासोबत बोलून, एकदम छान असं तुमचं. 35 वर्षापासून. बापरे, 35 वर्ष. वर्षापासून आहे. पहिली आसराची होती. हो का? आसरा जास्त खतरनाक होत्या, काही जबानीतून काढलं तर काळं व्हायचं. खरं का? त्याच्यानंतर मग आसराची हाजरी थोडी बाजूला हटली, येडामाईची हाजरी आली. येडामाईची हाजरी आली तर 18 वर्ष दुखलं माझं. बापरे. माझ्या पतीने 2-4 लाख रुपये लावले. बापरे. नंतर जागरण गोंधळ होतं माझ्या देराकडं, तिथं बसले, तिथं हाजरी यायला लागली. मग एक आई होती तिथं, ती म्हणली ही बाई अशी काऊन करते. मग माझा देर म्हणला आमची भाऊजाई अशीच घुमती म्हणे. मग त्या आईच्या ठाण्यावर गेले मी. 3 वर्ष खेट्या केल्या दर मंगळवारी. म्हणजे येडायच्या त्या आईनं माझं पूर्ण अंगात काय ते काढलं, देवीचं वारं वरती काढलं, मला पैठणला नेलं, तिथं आंघोळी घातल्या, उतारे केले माझे. त्याच्यानंतर हाजरी चांगली मोकळी चालू झाली, खेळती. त्याच्यानंतर मग आंघोळी झाल्या 5, मग तुळजापूरला गेलो, येडायला गेलो. येडायला आंघोळ घातली, तुळजापूरला घातली. मग येडायची पळी घेऊन आलो, जागरण गोंधळ घरी केलं, हातावर पळी दिली आणि तिथून पुढं म्हणे आता तुला मुभा झाली मागायची. हा का? मग तुम्हाला पण गुरु आहे का कसं? हा, माझा पण गुरु आहे, साळवे आई नाव आहे माझ्या आईचं, मुकुंदवाडीला राहतात. हो का? हा, चांगलं आहे. आणि तुम्हाला समजा असं प्रॉपर तुम्हाला खूप त्रास होत होता का जेव्हा देवाचा? 18 वर्ष दुखलं ना. मग म्हणजे असं म्हणजे घरचे मानत नव्हते देवाचं आहे घरचे म्हणून? मानत नव्हते. ते घरचे ड्युटीहून यायला लागले का लगेच लंगडी पांगडी व्हायची. रिक्षा टाकून दवाखान्यात न्यायचे, तिथून चालत यायची मी. हा, म्हणजे तुम्हाला समजा दाखवत होते की आहे म्हणून? अनुभव. हा, आणि सगळ्याला कळत होतं मला देवीची हाजरी आहे. पण माझी एक जाव आणि भाया आहे ना, ते जरा विद्या जादा शिकलेले होते. त्यांच्याकडे मी 1.5 वर्षाची तेव्हा आई वारलेली होती. त्यांनी काय केलं, आई लागलेली म्हणे तुला. हो का? पण मला इच्छा होती, मला आईने मला देवी म्हणून चालली. म्हणजे तुम्हाला असं काहीतरी देवीचं काही स्वप्न हे पडत असतील ना? डायरेक्ट दिसायची मला येडाई खेळताना डायरेक्ट. हा का? एवढी रुंद आहे तेवढी दिसायची डायरेक्ट. बापरे. म्हणजे आमच्या घरच्या खूपच मानायचे, आश्चर्य. ते मानत नव्हते. घरचे मानतच नाही सहसा. कधी कधी मानत सासरचे मानत नाहीत, कधी कधी माहेरचे मानत नाहीत. नंतर मानलं. मग आमच्या घरचे दुखायला लागलं, ॲक्सिडेंट झाला. म्हणले आता तुला लेकाने नाही सांभाळलं तरी चालेल, पण तुझं येडामाईचं ताट घेऊन तू दोघं जरी म्हटलं तुझं पोट भरू शकतं म्हणे. हो बस का? एवढंच आहे, बाकी काय. ठीक आहे, थँक्यू. आणि तुमचे मालक हे कुठे राहतात? मालक वाटले माझे, तू डेअरी सर्व्हिसला होते म्हणून खूप पैसा लावला त्यांनी. बापरे. हे ताट जर घेऊन बसलं ना तर हळदी कुंकू. गणपती मंदिरात आपण कर्णापुराला आलोत आणि गणपती मंदिरात येणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे, त्यामुळे आपण गणपती मंदिरात आलेलो आहोत आणि पूर्ण गणपती मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. आमचे फुलं संपले, हर्षने इथलेच फुलं घेतले आणि हर्षले कॉमेडी हर्ष इथलेच फुलं घेतो, इथंच वाहतोय. ओके. हे गणपती मंदिराचं महत्त्व असं आहे की मी जेव्हा एकदा आले होते ना इथे, तेव्हा मला खूप फरक पडलेला आहे. मी मागितलं होतं काहीतरी, ते पूर्ण झालं. मग मी इथे पेढे पण वाटले होते. तर जास्त मोठी गोष्ट होती माहिती, छोटीच माहिती पण पूर्ण केली बाप्पाने, त्यामुळे मला छान वाटतं. इथे मूषक राज पण आहेत, मूषक आणि सगळेजण पाया पडायला आली. मूषक धर माझा मूषक मूषक धर हर्ष माझा गडाला 100 वेळेस ते दाखवतो आपण. हा, बघू शकतो बाप्पाचं मंदिर आहे कर्णापुराच्या साईडला. एक बाप्पा मंदिर, त्यानंतर महादेव मंदिर, त्यानंतर बालाजी मंदिर, असे 2-3 एकच ठिकाणी मंदिर आहे. आणि मेन स्थान इथे दिलेलं आहे जगदंबा आईला हे दिलेलं स्थान. हा श्री गणेश मंदिर, विष्णुनाथ. हा कर्णापुरातला आहे ना बाप्पा मंदिर, ते छोटासा आहे. आपण दाखवतो ना आपण. हे बघा बाप्पा. आणि तुम्हाला कधी कोणताही आशीर्वाद मागायचा असला तुम्ही बाप्पाला बेझिझक मागा, कारण की ना माझा पूर्ण झालेला आहे म्हणून मला माहिती आहे की इथे पूर्ण होतं. काही पण मागितलं फक्त विश्वास असला पाहिजे आपला की आपलं पूर्ण होईल. 6 महिन्यात म्हणा किंवा 8 महिन्यात. सांगितलं होतं ना, ज्ञानचं भंडार आहे. ज्ञान कमी नाही होणार. ज्ञान आहे ना कमी नाही होणार. किती ज्ञान घेतलं तरी कमी नाही होणार. ते गुरु विना ज्ञान नाही रे, असं आहे ना. मोटिवेशनची किताब आहे.
तर जाऊ दे guys. चलो हे बघ चला आता ऐक ना, तर आता उभा व्हिडिओ घे आपण. तर काही थोड्याशा काही अंतरावर बघा इथे रेणुका माताचं पण मंदिर आहे आणि छोटंसं मंदिर आहे हे. इथेच बघा, इकडून असं रिटर्न घेऊन आलो ना आपण लगेच मंदिर येतं. बॅग ठेवून देते, बॅग इथे ठेव. नाही चल गुपचूप घेऊन बॅग. हर्षला ना कळतच नाही यार गाईच, बॅग ठेवून जाय म्हणतो, कोणी घेऊन गेलं उचलून तर मग बसावं करडत. तर एक छोटंसं मंदिर आहे बघा. चिडण्यामध्ये आणि आळण्यामध्ये एक्सपर्ट असेल तर निकू. एक्सपर्ट असेल तर वा रे वा. मग बॅग ठेवून गेल्यावर कोणी घेऊन गेलं तर मग काय आणून देशील का तू? त्यांना माहित आहे त्यांना माहिती आहे वा रे वा, आपल्या बसलेल्या ओल्ड त्यांना खाऊन टाकते. आम्ही जेव्हा आले होते ना तेव्हा आहे ना इथे एवढं प्रॉपर असं नाही का बाहेरून सेटअप नव्हता. तेव्हा तर नाही का हे पण नव्हतं लावलेलं इथं, काय म्हणतात तर फरशा पण नव्हत्या लावलेल्या. आता तर फरशा पण लावलेल्या आहेत प्रॉपर. इथून मिनार बघा छोटेसे. तेव्हा आहे ना म्हणजे प्रॉपर असं नव्हतं काहीच. माझ्याकडे फोटो आहेत, माझा स्नॅपचॅट डिलीट झाला आता. असं नव्हतं. असं मंदिरात गेट होता बाहेरून छान असा. हा रेणुका माता मंदिर आहे आणि खूप सारे लोक आज गुरुपौर्णिमेबद्दल आलेले आहेत बघा इथे दर्शन घेत आहेत. हे इकडचं नाही का सगळं रिनोव्हेशन झालेलं आहे प्रॉपर. इथे एक देवी आहे आणि इथे रेणुका माताचं आहे, मोठ्या देवीचं पाहते. इतर बॅग धर. आणि सध्या धार्मिक आहे आणि दर्शन घेतो आणि भाविक पण झालेले आहे आम्ही. रेणुका माताचं आहे बघा. त्याच्यामध्ये अंतर आहे गाईस. इकडे बघू शकता तुम्ही, हे रेणुका माता मंदिर आहे कर्णापुरात. हा रेणुका माता आहे. बघू शकता तुम्ही रेणुका माता मंदिर. इकडे ना तर काही इथे बघा रेणुका माताचं छोटंसं असं मंदिर पण एकदम छान आहे आणि इथलचं वातावरण पण आता फ्रेश वाटतं एकदम. आणि मी जेव्हा आले होते तेव्हा इथे नाही का फक्त इथे बाहेर सारवण केलेलं होतं बघा. आता छान मंदिर बांधण्यात आले एकदम व्यवस्थित प्रकारे, छान प्रकारे असं. आणि इथे दिलेले सर्व मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपली साक्षात रेणुका माताचंच इथे रूप आहे जे आहे ते. आणि ते एकदम चांगल्या प्रकारे इथं सगळ्यांची आपण सेवा करावी त्याची एवढीच तुमच्या प्रार्थना. सर्व मला कसतरी व्हायला चल. कर्णापुराच्या देवीचं पण दर्शन केलं. तसंच इथे येणार रेणुका माताचं छोटंसं असं मंदिर आहे पण ते छान आकर्षक आहे. आणि त्याच्या बाजूलाच अजून एका देवीचं मंदिर आहे, त्यांचं पण दर्शन घेतलं. तर तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही पण इथे नाही का एका ॲट अ टाईम दोन्ही पण मंदिर बघू शकता. एक रेणुका माता आणि हे कर्णापुरा आणि हे पण मंदिर. त्यानंतर आहे ना तिकडे एक छोटासा शिवार म्हणतात ना, शिवाराला नाही का देवीचा असा चौकीदार असतो बाहेर. तर तिथे नाही 2 मंदिर आहेत. एक शनी मंदिर आहे पुढे आणि त्याच्या अगोदर त्याच्यानंतर एक हनुमानाचं मंदिर आहे. तर शनी मंदिर आणि हनुमानाचं मंदिरची खासियत ही आहे की समजा नाही का कोणतं बाहेरची गोष्ट आली, समजा त्यावेळेला काही राक्षस काही येत होते तर ते मंदिर किती किंवा ब्लॅक मॅजिक काही येणारी गोष्ट आहे ना तिथं स्टॉप व्हायची. म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणजे काळा जादू. तर ती तिथे स्टॉप व्हायची आणि त्याच्या पुढे येऊ शकत नव्हती. म्हणून त्यांनी अगोदर जेव्हा पण ती स्थापना केली मूर्ती तर अगोदर हनुमान शनिदेव असे ठेवलेले आहेत. चला तर मग आपण तुम्हाला शनी मंदिर पण दाखवू आणि मग त्यानंतर आजचा जो आपला जो सफर असेल तो खतम होईल. चल फायनली आहे ना कर्णापुराचे आहे ना देवी देवस्थान सगळे फिरून आलो. आता मॅडमला आहे ना शनिदेव मंदिरमध्ये जायचं. चला चल गाई चलू. आपण काय ड्रायव्हर आहे मॅडमचे. तसं मंदिर आहे बघा. तुम्हाला म्हटलं होतं मग शिवाराच्या बाहेर असतं हे मंदिर. म्हणजे इथून थोडंसं अंतराच्या पुढेच बघा शनी मंदिर आहे. आणि इथून आतमध्ये गेल्यावर या साईडला हे गवत आहेत ना तिकडे रेणुका माताचं मंदिर आहे. तिथून आतमध्ये गेल्यावर कर्णापूर आहे. तर अशा प्रकारे ना मंदिरांची स्थापना झालेली आहे तेव्हा. आणि इथे लोक पण राहतात बघा प्रॉपर. गाई म्हशी सगळे इथं. म्हशी गाय म्हणजे सिटीत असून पण हे व्यवसाय करतात. इकडचं वातावरण छान आहे. म्हणजे व्यवसाय करतात इथले दुधापासून. हर्षला पण व्यवसाय लावून देऊ आपण एखादा आता गाई म्हशी सांभाळायला. हा बघितलं मॅडम. बघा तिथे पण मंदिर आहे.
पण तिथे जायला रस्ताच नाही, बहुतेक आयडिया नाही मला. जाळीवरून कुठून जावं लागेल? गाडीवरून कुठून हर्षला पाठवू आपण. चला तर मग शनी मंदिर आहे बघा छोटस. शनि मंदिरा में अब देखेंगे क्या है क्या नाही. लिहिलेलं आहे बघा, पंचमुखी हनुमान मंदिर, रुद्रपीठ आणि कसं श्री विठ्ठल रुक्माई मंदिर. त्यानंतर आतमध्ये एक शनी मंदिर पण आहे छोटस, जो आता आपण दाखवणार आहोत. आणि पंचमुखी हनुमान मंदिर आहे बघा. हनुमान मंदिर आहे. त्यांचे ना 5 पण साईडने बहुतेक आहे ना हनुमान. आहे ना एक विशिष्ट मंदिर आहे, पंचमुखी हनुमान मंदिर. हा तुम्ही बघू शकता. चला दर्शन घेऊ. हर्षला बोलू द्या, हर्ष खूपच कॉमेडी बोलतो कधी कधी. जय सियाराम. हे बघा कसं सेटअप झालेले मंदिर. आणि आज खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे वाटतं यांनी मंदिराचं. गुरुपौर्णिमा निमित्त आहे. खूपच मस्त वाटतं त्यांनी आज म्हणजे असं एकदम गुलाबांच्या पाकळ्यांपासून तर सजवलेलं आहे, पण छान वाटेल एकदम. आणि तिथं बहुतेक विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. तर विठ्ठल रुक्माई मंदिर पण छान आहे, पण त्यांनी काय आपल्याला आतमध्ये जाऊ दिलं नाही. आणि इथे त्या मनाने मला आय थिंक वाटते शनी मंदिर चालू ना. इथे शनी मंदिर आहे. ज्यांना कोणाला पण यायचं असलं तर शनिदेवाच्या पाया पडू शकतो. हा इथे शनी मंदिर आहे. सरक ना इथं बघा. चला मग शनी मंदिर. शनी मंदिरात लेडीजला नसते, जा घेऊन आतमध्ये. तर धरे गेला बघा आतमध्ये. हा युट्यूबवर आम्ही आताच चालू केले चॅनल. तर शनी मंदिरात हर्ष गेलेला आहे बघा, आणि हर्ष पाया पडतोय. इथे आहे ना प्रॉपर याचं विशिष्ट आहे. शनिदेवाजवळ आहे ना शनिदेवाचं विशिष्ट आहे. आणि मी असंच एकदा आहे ना शनी मंदिरात म्हटलं की तुम्ही तेल वाहीन, तर माझ्याकडून काय वाहिनं झालं. आपल्याकडून करणं होत असलं तरच द्यावं लागलं, नाही तर म्हणून का नाही तर चांगलंच देव पाठीमागं लागतं, नाही तर नाराज होतं आपल्यावर. शेवटी मी कितीतरी वर्षांनी वाहिलं मग ते. चलो हर्ष, हा बघू शकतो आपण नेक्स्ट टाइम तेल घेऊन येऊ छान असं. इकडे बघ. हॅलो चलो होय. इथे शनी मंदिरात पाय वाटतं. आता हर्ष काय बोलतो काय माहित, का बोर करतो ना. गाईस मी बोलतोय तर तिकडे घेऊन जाय मग, एवढ्या लांब येणार नाही. येतोय 100 मीटरवर आहे ना त्यांचा आवाज येतोय माहिती का. मग जरा जोरात बोल. चल बघू शकतो गाईस. तर मी आहे ना कर्णपुराचं जरा जोरात बोलता येते का, हळू आवाजात बोलायला ते. हे बघू शकतो. आणि आतमध्ये आहे ना कर्णपुराच्या मंदिरमध्ये आहे ना सगळं लोटण्याचे धंदे चालू आहे. आणि गाईस तर आतमध्ये बसलेले आहे ना ते प्रॉपर एक दिसतोय. आतमध्ये तर अलाव नाही केलं एंट्री वगैरे. तुम्ही बघू शकतो पूजेच्या नावावर आहे ना धंदे चालू केलेले. तर गाईज यांनी ना एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे आज गुरुपौर्णिमेबद्दल. त्यांना डेकोरेशन करायला किती वेळ लागला असेल मी अंदाजा पण लावू शकत नाही. आणि सकाळी सकाळी प्रॉपर गुलाबाच्या पाकळ्यापासून. आणि ही मूर्ती पण त्यांनी छान अशी सजवलेली आहे. आणि आम्हाला असं वाटलं होतं गुरुदेव दत्तांच्या पाया पडायला जाऊ, पण इथे आलो तर आमचं दर्शन पण झालं. आता इथेच पाया पडून आम्ही चालले जातो. आणि उद्या आहे ना दुसऱ्या मंदिराचा ब्लॉग टाकतो. किती छान म्हणजे एकदम त्यांनी म्हटलं खूप वर्ष झालंय त्या मूर्तीला बघितले आज. आणि त्याची नाही का प्रॉपर हिस्ट्री आहे ना आपल्याला काही दिवसात कळून जाईल बघा. आणि असंच एकदम छान असं. आणि नेक्स्ट टाइम आहे ना आम्ही ज्या इकडं चल. ह्या हर्षला ती गाडी घ्यायची, तर हर्षला ती गाडी बघा ध्यान धरून बघत आहे काय. कशी वाटते तुम्हाला ती गाडी गाईड कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट टाइम आहे ना आपण असं छान असे मंदिरं बघू आणि त्याच्याबद्दल प्रॉपर अशी माहिती घेऊ असं मला वाटतं. आणि चला मग आजचा व्लॉग इथेच खतम होतो. थोडंसं काही आम्ही खाऊ पिऊ, खाण्यापिण्याचं तुम्हाला दाखवू आणि मग आपला व्लॉग खतम. इथे आहे ना छोटासा असं श्रीभोला हनुमान मंदिर आणि शनी मंदिर आहे बघा. तर मी तुम्हाला सांगितलं ना काही अगोदरच की हे बघा हे शिवार आहे. आणि शिवाराच्या पलीकडं म्हणजेच अगोदरच शनी मंदिर किंवा हनुमानाचं मंदिर असतं. कारण की जे संकट आहेत त्या अगोदरच दूर व्हावीत. आणि भक्तजनांना पण आहे ना प्रॉपर असं नाही का कोणाला बाहेरची काही बाधा असली तर ती इथे थांबून जाते, याच्या पुढे जात नाही. त्यामुळे कधी पण यायला जायच्या वेळेला रस्ता एका रस्त्याने आला ना दुसऱ्या रस्त्याने जायचं तुम्ही नेक्स्ट टाइम. चला काही खातो पितो आणि मग तुम्हाला बोलतो आता. तर गाईज आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलेलो आहोत बघा. कारण की आता आम्हाला काहीतरी खायचं होतं, आम्हाला खायचा मूड होता पण काही खायला होत नाही वाटतं आमचं, आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकल्यामुळे. आणि जर काही खात असलं तर आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू, नसलं खात तर मग आमचं कॅन्सल. ठीक आहे गाईज, ओके बोलू नंतर, बाय. गाईज
हर्षने काय आपल्याला चहा नाही पाजला, एवढं छान नाश्ता सेंटर आहे तिथं पण. आणि नाही काही खाऊ घातलं कारण याला लेट होतंय. तर जाऊ द्या, आपण ना नेक्स्ट व्लॉगला भेटू तेव्हा काहीतरी खाऊ. हा लय खडूस आहे एक नंबर. याला म्हणतात याला म्हणतात हुशारपणा याचा. चलो तो फिर गाइस, बाय बाय.